नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरचे काही क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला साइड काढायचा आहे ट्रायंगलचा. तर क्वेश्चन दिला आहे माझ्याकडे, इन ट्रायंगल ABC इफ A is 30 B is 60 and then find the ratio of the side of the triangle. तो A is to B is to C मला काढायचे आहे. तर सगळ्यात पहिले मला काय माहिती पाहिजे की साइन रूल काय आहे. तर साइन रूल काय आहे, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C. ठीक आहे. आता इथे अँगल ए आणि अँगल बी दिलेला आहे मला. अँगल ए 30 आहे, बी 60 आहे. तर ऑटोमॅटिकली ट्रायंगलला 3 अँगल असतात. तो तिसरा अँगल मला जो सी आहे तो ऑटोमॅटिक मला मिळेल कशामुळे, द सम ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल किती असतो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. देअरफॉर मला इथे जर ए दिला आहे 30, ए आहे 30 डिग्री, बी आहे 60 डिग्री, बी आहे 60 डिग्री आणि सी आहे ऑटोमॅटिक आपल्याकडे येईल तो होईल 90 डिग्री, कारण सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे आपल्याला, ॲडिशन 180 डिग्री. देअरफॉर फॉर्म्युल्यामध्ये मी एक किंमत ठेवणार ए अपॉन साइन ए. साइन ए किती आहे तर साइन आहे 30 डिग्री इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. बी आहे माझ्याकडे 60 डिग्री इक्वल टू सी अपॉन साइन सी. सी आहे 90 डिग्री. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या टेबलनुसार मला साइन 30, साइन 60 आणि साइन 90च्या व्हॅल्यू माहिती हव्या. त्यामुळे इथे काय होईल, ए अपॉन साइन 30 किती असते तो असतो 1/2. साइन 60 किती असतो तो असतो √3/2 आणि साइन सी मतलब साइन 90 म्हणजे किती असते, साइन 90 असतो 1. यालाच मी रेशिओच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू 1/2 इज टू √3/2 इज टू 1. यालाच आपण आणखीन दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तिथे राहील 2 म्हणजे 1 इज टू √3 इज टू 2. हा आपल्याला रेशिओ इथे मिळेल. अशाच प्रकारचे एक्झाम्पल आपण नवीन पाहणार आहोत. थँक्यू.